पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल, उद्धव ठाकरेंना उद्देशून चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान. तर ठाकरेंकडूनही हास्य विनोदातून पुन्हा युतीसाठी दुजोरा. आळवणीच्या मुलीच्या लग्न समारंभात रंगली चर्चा. यापुढे उपोषणाची लढाई बंद. आता उपोषण थांबवणार, मात्र आरक्षणासाठी वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार. मनोज जरांगेंची मोठी घोषणा. भाजप आमदार सुरेश धसांची धनंजय मुंडेंवर जोरदार टीका. बीडचं पालकमंत्रीपद भाड्यानं दिल्याचा आरोप तर काम न करता 73 कोटींची बोगस बिलं बनवल्याचा दावा. धनंजय मुंडेंकडून राजीनाम्याची भूमिका स्पष्ट. मुख्यमंत्र्यांनी मागितल्यास राजीनामा देण्यास तयार. तर गेल्या 50 दिवसांपासून टार्गेट केलं जात असल्याचाही दावा. येत्या निवडणुकीत ठाण्यात फक्त कमळ फुलवायचं म्हणत भाजपचे गणेश नाईक भरवणार जनता दरबार. तर ठाणे हा आमचाच बालेकिल्ला, शिवसेनेचा दावा. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे माजी आमदार अनिल भोसलेंची येरवडा कारागृहात सुटका. शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं केली होती अटक. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 5 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन. पानसरे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत. मुंबईतून 12 बांगलादेशींना पोलिसांकडून अटक. बांगलादेशाचा पासपोर्ट असलेल्यांकडून भारताचा आधार आणि पॅन कार्ड ही जप्त. बुलढाण्यात अतिशय दुर्मिळ घटना समोर. गर्भवती महिलेच्या पोटातल्या बाळाच्या पोटात ही बाळ. महिलेला छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात हलवलं. महाकुंभमेळ्यात संगम तीरावर चेंगराचेंगरी. 30 भाविकांचा मृत्यू तर 60 जखमींवर रुग्णालयात उपचार. मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची मदत. तब्बल 9 कोटी भाविकांची गंगेत डुबकी. अंबाबाई देवीच्या किरणोत्सवाला आजपासून सुरुवात. सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी.